नमस्कार. आस्था लर्न्स या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील लिंग याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. आणि नामाच्या रूपावरून एखादा शब्द पुरुषवाचक आहे की स्त्रीवाचक आहे किंवा पुरुष किंवा स्त्रीवाचक नाही हे ठरवलं जातं, त्याला लिंग असे म्हणतात. मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार पडतात. मराठीमध्ये जसे 3 प्रकार पडतात तसं इंग्रजीमध्ये मात्र लिंगाचे 2च प्रकार पडतात, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. मराठीमध्ये लिंगाचे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे 3 प्रकार पडतात. या तिन्ही लिंगांच्या प्रकाराबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अशा प्रकारचे लिंगावर आधारित प्रश्न सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये येतात, त्यामुळे सर्वांना हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे लिंगाचे जे 3 प्रकार आहेत, तो शब्द कोणत्या लिंगातील आहे ते ओळखायचं कसं हे पाहूया आपण. मुलगा म्हटल्यानंतर आपण तो मुलगा असं म्हणतो. स्त्रीलिंगी असेल तर ती म्हणतो आणि नपुंसकलिंगी असेल तर ते म्हणतो. म्हणजे मुलगा, तो मुलगा म्हणून पुल्लिंगी, मुलगी, ती मुलगी म्हणून स्त्रीलिंगी, मुलगे, ते मुलगे म्हणून नपुंसकलिंगी. वाडा, तो वाडा, ती इमारत, ते घर, तो टाक. पूर्वीच्या काळी टाक असं बुडवून लिहायचं होतं, त्याला टाक म्हणतात. शाईत टाक बुडवायचा आणि लिहायचं. एक शब्द एका वेळी लिहायला लागायचा. लेखणी म्हणजे पेनालाच आपण लेखणी मराठीत म्हणतो, ती लेखणी. आणि तोच शब्द पेन हा शब्द इंग्रजी भाषेतून आला, त्याला मात्र नपुंसकलिंगी म्हणायचं. पेन, तो पेन म्हणायचा नाही, ते पेन असं म्हणायचं. दिवा, तो दिवा, पणती, ती पणती आणि तेज, ते तेज. तेज म्हणजे चेहऱ्यावरचं तेज अशा अर्थाने. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण कसे ओळखायचे हे नियमांच्या आधारे हे आपण पाहूया. कुत्रा, तो कुत्रा, कुत्री, ती कुत्री, कुत्रे हे नपुंसकलिंगी झालं. विद्वानचं स्त्रीलिंगी रूप विदुषी होईल. आरसा, आरशी म्हणायचं. बोका, भाटी म्हणजे मांजराचा नर आहे त्याला बोका म्हणतात, मादी आहे त्याला भाटी म्हणतात. तर फक्त मांजर असा उल्लेख केला तर ते नपुंसकलिंगी झालं. उंट, सांडणी असं म्हणतात. खोंड, कालवड. सिंह, सिंहीण. लोटा, लोटी. आता आपण नियम पाहूया. हे काही महत्त्वाचे शब्द झाले की असेच लिहायचे, पुल्लिंगी कसे लिहायचे, स्त्रीलिंगी कसे लिहायचे पाहिले. आता एक नियम आणि त्यावरचे उदाहरणं पाहूया, म्हणजे तुम्हाला लिंग हा प्रकार चांगल्या प्रकारे समजेल. संस्कृत आणि इंग्रजी भाषेतून काही शब्द मराठी भाषेत आलेले आहेत आणि ते मराठी भाषेनं स्वीकारलेले आहेत आणि त्यांना पारिभाषिक शब्द असं नाव दिलेले आहे. पण काही शब्द मराठी भाषेत येताना त्यांचे लिंग पूर्वीचे जे आहे ते बदलून मराठी भाषेमध्ये त्याचा वापर केला जातो. त्यातील काही महत्त्वाचे शब्द आपण पाहणार आहोत. आता मित्र हा शब्द आहे तो संस्कृतमध्ये नपुंसकलिंगी म्हणतात, तर मराठीत मात्र तो मित्र असे म्हणतात. अश्रू हा शब्द संस्कृतमध्ये नपुंसकलिंगी म्हणून वापर केला जातो, मराठीमध्ये मात्र पुल्लिंगी शब्द तो अश्रू म्हणजे एक अश्रू असेल तर तो अश्रू असं आपण म्हणतो. खड्ग म्हणजे तलवार. तलवार हा शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंगी वापरतो, तर मराठीमध्ये ती खड्ग असं म्हणतो, म्हणजे ती तलवार म्हणून स्त्रीलिंगी. स्वप्न हे संस्कृतमध्ये पुल्लिंगी आहे, तर मराठीमध्ये ते स्वप्न असं आपण म्हणतो, म्हणून ते नपुंसकलिंगी म्हणून वापर करतो. आता काही इंग्रजीतून आलेले शब्द पाहूया आपण, ते मराठीत येताना त्यांच्यामध्ये काय बदल झाला.
निसर्ग हा शब्द आहे तो इंग्रजीमध्ये स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो, मराठीत मात्र तो निसर्ग म्हणजे पुल्लिंगी म्हणून वापरला जातो. देश हा शब्दसुद्धा इंग्रजीत स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो, मराठीमध्ये त्याचा वापर हा पुल्लिंगी म्हणून केला जातो. चंद्र हा शब्द इंग्रजीमध्ये स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो, मराठीत पुल्लिंगी म्हणून वापरला जातो. नदी हा शब्द पुल्लिंगी म्हणून वापरला जातो इंग्रजीमध्ये, तर मराठीत स्त्रीलिंगी म्हणून वापर केला जातो. पेन हा शब्द पुल्लिंगी म्हणून वापर केला जातो, तर मराठीत नपुंसकलिंगी म्हणून त्याचा वापर केला जातो. जर एखादा शब्द अकारांत असेल आणि तो पुल्लिंगी असेल तर त्याचे स्त्रीलिंग रूप होताना इकारांत होतं. म्हणजे अकारांत याचा अर्थ काय? गोप प अकारांत, गोपी इकारांत. याला अकारांत आणि इकारांत असे म्हणायचं. म्हणजे अकारांत पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंग रूप होताना इकारांत होते. पण याला पण अपवाद आहे, ते पुढे पाहूया आपण. जसे गोप गोपी, नर नारी, वानर वानरी, बेडूक बेडकी सगळे इकारांत आहेत. तरुण तरुणी, दास दासी, हंस हंसी. अशा प्रकारे अकारांत शब्दांचे लिंग बदलताना इकारांत कसे होते ते पाहिले आपण. आकारांत पुल्लिंगी नामे असतील तर त्याचे स्त्रीलिंगी रूप हे इकारांत होते, ते आपण पाहायचं आहे. म्हणजे पाडा आकारांत झालं, पाडी झालं. घोडा घोडी, पोरगा पोरगी, गाडा गाडी, नवरा नवरी, वडा वडी. आता अकारांत किंवा इकारांत पुल्लिंगी नामे असतील तर काही नामांचं स्त्रीलिंगी रूप होताना ईन असा प्रत्यय लागतो. वाघ वाघीन, कोळी कोळीन, माळी माळीन, तेली तेलीन. काही पुल्लिंगी नामे अशी आहेत की त्याचे स्त्रीलिंग रूप होताना ती स्वतंत्र येतात, म्हणजे नियम तिथं लागू पडत नाही. ते पण आपल्याला माहिती असायला हवं. आता जनक जननी, पुत्र कन्या किंवा पुत्री असं म्हणतो आपण. विधूर विधवा, नातू नात, बैल गाय, मोर लांडोर, बंधू भगिनी. हे सर्व शब्द पाहिले तर यातले काही शब्द जनक पुत्र हे शब्द तत्सम शब्द आहे, तर बाकीचे हे तद्भव शब्द पण यामध्ये आहेत. याला नियम लागू होत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ही स्वतंत्रपणे स्त्रीलिंगी रूपे आहेत. काही पुल्लिंगी नामांचे स्त्रीलिंग रूप होताना इका असा प्रत्यय लागतो. म्हणजे आता संपादक आहे तर संपादिका, इथे इका प्रत्यय लागला. गायक गायिका, नायक नायिका, सेवक सेविका, लेखक लेखिका. आता जर आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक म्हणजे वस्तुवाचक एखादा शब्द असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप होताना इकारांत होते. म्हणजे सुपला सुपली, पळा पळी, दांडा दांडी, लोटा लोटी. अशा प्रकारे हे नियम आहेत. आता जर सर्वनामं आलेले असतील, नामासाठी सर्वनाम आले असेल तर काही सर्वनामही उभयलिंगी येतात. म्हणजे मी हा शब्द पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे, म्हणजे उभयलिंगी म्हणून वापरला. तू मी तू असे जे शब्द आहेत ते उभयलिंगी म्हणून वापरले जातात. आता काही शब्द असे आहेत की ते पुल्लिंगी पण आहेत आणि स्त्रीलिंगी पण आहेत आणि नपुंसक पुल्लिंगी आहेत. तो प्रकार पाहूया आपण. हे काही शब्द आहेत ते दोन्ही लिंगामध्ये किंवा तिन्ही लिंगामध्ये येतात, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. बाग हा शब्द पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये सुद्धा वापरला जातो. वेळ हा शब्द पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे. वीणा पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे. मजा पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे. ढेकर पुल्लिंगी पण आहे आणि स्त्रीलिंगी पण आहे. हरिण पुल्लिंगी आहे
आणि नपुसकलिंगी म्हणूनही तिचा वापर केला जातो. तंबाखू हा शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणून वापरला जातो. व्याधी हा शब्द पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी म्हणून येतो. पोर हा शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी म्हणूनही वापरला जातो. नेत्र पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी. मूल पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी म्हणून वापरला जातो. म्हणजे उदाहरणादाखल मी तुम्हाला देतो की पोर तो पोर म्हणजे पुल्लिंगी आलं, पोर ती पोर म्हणजे स्त्रीलिंगी झालं आणि पोर ते पोर म्हणजे नपुसकलिंगी झालं. म्हणजे वाक्यामध्ये हे शब्द जसे येतात त्यावरून त्याचे लिंग ठरवलं जातं. हा एक महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे. काही शब्द असे येतात की जोडून येतात, जोड शब्द. मग आता मीठ भाकरी आहे, मीठ हे नपुसकलिंगी आहे तर भाकरी ही स्त्रीलिंगी आहे. तर मीठ भाकरीमध्ये जो शेवटचा शब्द असतो त्याचे लिंग आपण पकडायचं. म्हणजे मीठ भाकरीमध्ये स्त्रीलिंगी शब्द मानायचा. मीठ भाकरी खाल्ली असं म्हणायचं म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आला तो. मीठ भाकरी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे समजायचा. अशा प्रकारे लिंगाच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते या ठिकाणी सादर केलेले आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. आणखी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आमचा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. जय हिंद.